आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी मांदेली फ्राय करून दाखवणार आहे। ही मांदेली मी सकाळीच बाजारात जाऊन घेऊन आले। ती स्वच्छ धुतली आहे, बघा तुम्ही बघू शकता। पण आता घाबरू नका, तुम्ही म्हणाल ही अशी पिवळसर का दिसते, तर त्याला मी थोडीशी हळद लावली होती। ठीक आहे, ही स्वच्छ धुवून घ्यायला लागते आपल्याला 5 ते 6 वेळा। हा आहे लिंबाचा रस, हे आपले मसाले, ही आहे मिरची पावडर, मीठ, हा मालवणी मसाला, मी थोडासा मालवणी मसाला सुद्धा वापरते, हळद आणि कोकम, हे आहे आपल्याला तळायला लागायला तेल। आणि हे बघा, ही ना कोळंबी आहे, मी कोळंबी सुद्धा आणली होती थोडी। तर हे जे तुम्हाला मसाले मी आता दाखवले ना, तेच सेम मसाले मी ह्याला लावून घेतले आहेत। ठीक आहे, आणि तळायसाठी हे बघा, हा बारीक रवा आहे, थोडीशी मिरची पावडर आहे आणि मीठ आहे, हे आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि मग तळू। ठीक आहे, तर मी आता पहिले कोळंबीला चांगला मसाला लावून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते कोळंबी आणि मांदेली कशी तळायची ते। मैत्रिणींनो, आलं लसूण पेस्ट मी परत विसरले, पण ती पण आपण वापरायची आहे। हे आता आपण सगळं नीट अलगद हाताने मिक्स करून घेऊया। कसं आहे ना, माशांना ना जास्त वेळ मॅरिनेट करायची गरज लागत नाही, अर्धा तास जरी केले तरी पुरेसे होतात। आता हे बघा कसा कलर आला आहे मस्त छानसा। आता मी तुम्हाला हे ठेवूया आपण बाजूला आणि मी तुम्हाला कोळंबी फ्राय करायला दाखवते। हा बघा, मी तवा तापत ठेवला आहे, आता मी त्याच्यात तेल घालते। मासे तुम्ही कमी तेलामध्ये नाही करू शकत, माशांना तुम्हाला तेल वापरावंच लागतं। आणि ही कोळंबी आहे जी मी आधीच मॅरिनेट केली होती अर्धा 1 तासापूर्वी। हे मी सगळं मिक्स करून घेते। आणि मासे कधीही मोठ्या गॅसवर नाही तळायचे, थोडा मीडियम फ्लेमवरच ठेवायचे, नाही तर काय होतं, त्याचं बाहेरचं जे आपलं कोटिंग आपण जे करतो ना, ते करपून जातं आणि आतमध्ये व्यवस्थित नाही होत ते। त्यामुळे मीडियमवर केलं ना तर तुम्ही आतमध्ये सुद्धा ते मासे व्यवस्थित भाजले जातात। हे बघा, 4-5 कोळंबी आपण करून घेऊया। जेव्हा तुम्हाला तळायच्या असतील ना कोळंब्या, तर अगदी बारीक कोळंबी असते ना ती आणू नका, थोडी अशी मिडियमच आणा। ह्याच्यापेक्षा मोठी आणली तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर, पण आमच्या घरात अशीच आवडते कोळंबी। पण बारीक शक्यतो आणू नका, कारण तळलं ना की ती अजून कोळंबी आकसून जाते। आता ज्या रेग्युलर तळणाऱ्या आहेत त्यांना ह्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स माहिती आहेत, पण अशा पण बऱ्याचशा जणी असतात ज्या पहिल्यांदाच करत असतात, त्यांना काही एवढं म्हणजे एक्सपिरियन्स नसतो ना आपल्याला, म्हणून मी हे ट्रिप सांगते। आता हे 5 कोळंब्या मी चांगल्या कोट करून घेतल्या, तर आता आपण ह्यात एक एक करून तेलात तळू। गॅस मी मीडियम केला आहे। ह्या तळून घेऊ। आता एका बाजूचे झालेत तळून, आपण पलटून बघूया। बघा कशी छान दिसतात। थोडंसं आता या बाजूसाठी थोडंसं तेल घालूया।
हे बघा आपल्या आता कोळंब्या होत आल्या आहेत तळून. तुम्ही बघू शकता. हे बघा कशा झाल्या ते छान कुरकुरीत दिसते. सगळ्या बाजूने आपण त्या करून घ्यायच्या व्यवस्थित. आता मी ह्या कोळंब्या काढून घेते आणि माझ्या दुसऱ्या आता राहिलेल्या कोळंब्या आहेत त्या तळायला घेते. आता माझ्या पूर्ण कोळंब्या झाल्या तळून. आता मी मांदेली तळायला घेते त्याच तव्यामध्ये. तर आपण थोडंसं तेल ॲड करूया अजून. मांदेली झाली आहे माझी अर्धा तास आता मॅरिनेट. रवा संपला होता कोळंबी तळताना म्हणून मी तसंच रवा, मसाला आणि मीठ ॲड करून अजून वाढवला आहे रवा. काही जण तांदळाचं पीठ लावून सुद्धा तळतात, ते पण छान लागतात. काही जण रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करतात. जसं तुम्हाला आवडेल तुमच्या घरी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बेसिकली मांदेली माझी फेवरेट आहे. माझ्यासाठीच ती मांदेली आणली जाते घरामध्ये. आता मी मांदेली तळायला सुरुवात करते. एक तेल तापलं आहे चांगलं. मी जरा गॅस बारीकच केला आहे. मस्त सुगंध येतो आहे. मांदेली कोळंबी माझ्या मिस्टरांना आवडते, त्यांच्यासाठी मला कोळंबी आणायला लागते. नाही तर तुम्ही म्हणाल अशी दोन का बनवत आहे. एकाची एक आवड आहे, एकाची एक आवड आहे. आपल्याला सगळ्यांची आवड जपायला लागते संसार करायचा म्हणजे. आता एका बाजूनी मांदेली झालेली आहे. आता आपण तिला हे टर्न करून घेऊया. हे बघा दिसते तुम्हाला. छान झाली आहे एका बाजूने. आता हा जो तवा आहे ना, त्या तव्याचं एक वैशिष्ट्य आहे, हा लोखंडी तवा आहे. आणि तुम्ही विचार करा तो किती वर्ष आहे आमच्या घरात. हा मी घेतलेला तवा नाही आहे, माझ्या सासूबाईंचा तवा आहे हा. त्यांनी घेतला आहे. आता माझ्याच लग्नाला जवळजवळ 25 वर्ष झाली आहेत. त्याच्या आधीपासून हा तवा आहे. म्हणजे मी सांगू शकते कमीत कमी 40 वर्ष तरी हा तवा आहे आमच्या घरात. पण बघा तुम्ही अजूनही कसा आहे तो. आणि कधीही लोखंडाची भांडी चांगली जेवण बनवायला. हे बघा मैत्रिणींनो, आपल्या कोळंबी आणि मांदेली दोन्ही तळून झालेले आहेत. कशा दिसत आहेत ते तुम्ही सांगा. कशा झाल्यात ते मी तुम्हाला सांगेन. कारण ही माझ्या मिस्टरांची पसंत, ही माझी पसंत. ठीक आहे. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा. तुम्हाला ह्याच्यात अजून काही सुधारणा मी करावीशी वाटत असेल तर मला नक्कीच सजेस्ट करा. तुमच्या अभिप्राय, प्रतिक्रिया ऑलवेज वेलकम. थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.